माणसातील माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित असलेल्या प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीत आयोजित भव्य राज्यस्तरीय 13वे वर्ष एकांकिका स्पर्धेत थिमक्का एकांकिका अव्वल ठरली आहे। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले, भाजप रायगडचे नेते प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रकाश देसाई, गीता पालरेचा ज्योत्स्ना देसाई, हर्ष देसाई, पाली नगरपंचायत नगराध्यक्ष पराग मेहता, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैत्रवान गुरव यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सलग 6 दिवस चाललेल्या या एकांकिका स्पर्धेत राज्यातील तब्बल 28 नाट्य संस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण करून नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध केले। पारितोषिक वितरणानिमित्त शिकायला गेलो एक या सर्वात जास्त नाट्यप्रयोग ज्यांनी केले आहेत असे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डर प्रशांत दामले यांनी त्यांचा 13,367वा नाट्यप्रयोग पाली येथे सादर केला। यावेळी सुधागड तालुका सर्वोत्तम एकांकिका म्हणून शिववृंद प्रतिष्ठान पाली एकांकिका साटलो या एकांकिकेला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। आणि ही माणसं कोण आहे? हे काय सगळं? कोण आहे तुम्ही? नमस्कार नमस्कार गुरुजी। हा नमस्कार गुरुजी। न्याय माननीय आमदार तानाजी खराडे कोल्हापूर विभागाकडून तुमचं मनस्वी हे अभिनंदन करत आहे। अभिनंदन नसतं हे बाबा, असं इकडे इकडे बॉम्बला उलटे कोण आलं? अगं असं दे, ते पाहुणे आहेत आपले सर। आपण बोलवलं तर पाहुण्याला। अरे हो बरोबर आहे। हो हा करा रे गुरुजी। काय गुरुजी असं नका बोलू की आम्ही लय लांबून कोल्हापूर वरून आलेलो आहे। बापरे, कोल्हापूर होतं झालं। बोला मला सांगा, याच्या पहिलं कोल्हापूर वरून पुण्यात यायला 5 तास लागायचे। हो ना, आता 4 पदरी रोड झाला, 8 तास लागी त्यात लागतात की नाही? मग एवढा लांबून आलोय असं बोलायचं माहिती पद्धतच नाही दादा, कोणाच्या घरात असं घुसायचं माहिती नाही। तुम्ही बोला साहेब, तुम्ही बोला। चले फोटो दिखा, चल। बड़ा क्या देखता है, फोटो निकाल। ममड़ा ममड़ा भारतीय चमड़ा। Since I left, ain't too much change. Still, I'm representing for the faces all across the world. Still, hitting the colors in them logos, girl. Still, taking my time. यायला सुना जास्त लागलाय। बघू दे बघू दे बघू दे। यायला हे कुठलं ऍप आहे? हे बघ की माझ्या मग येणार तुझा बाप आणि माझी पोरगी पण आहे। काय ग? त्याचा संपूर्ण प्रवास बघितला या खुर्चीत, त्यामुळे त्याची अशी इच्छा आहे की श्यामला सुद्धा त्याने या खुर्चीत बसूनच शिकवावं। म्हणजे गुरुजी ही साधी सुधी खुर्ची नाही बरं का? म्हणजे हिला साक्षात देवाचं शिवाचं नाही। तोडायचं की काय? देवाचं हात त्याच्या आईला। शांत राहा, शांत राहा, हात असं ठेवा। एक महत्वपूर्ण भाग आहे आणि हे प्रतिष्ठान ते जपण्याचं, त्याला आलिंगन देण्याचं आणि त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम हे इकडे करत असतं। एखाद्या सिनेनाट्य कलाकाराच्या आयुष्यात एकांकिका म्हणजे एक फाउंडेशन असतं, एक बेस असतं। पुष्कळ कलाकार एकांकिका सादर करतात, त्यातून जे उभरतात ते पुढे जाऊन व्यावसायिक नाटकात कामं करतात, त्यातून त्यांना पुढे टीव्ही सिरियल्स मध्ये कामं करायची संधी भेटते, सिरियल्स मधून जे उभरतात ते पुढे जाऊन चित्रपटात कामं करतात आणि बघता बघता तो कलाकार हा नुसता एक कलाकार राहत नाही, तर त्याचा एक अभिनेता तयार होतो। ही अशी एका कलाकाराच्या आयुष्यात ही अशी एक शिडी असते आणि त्या शिडीची पहिली पायरी म्हणजेच एकांकिका स्पर्धा। जेव्हा हे प्रतिष्ठान स्थापित झालं, जेव्हापासून पालीत एकांकिका स्पर्धा आयोजित व्हायला लागल्या, तेव्हा मी फार लहान होतो। म्हणजे मला असं वाटतंय मी केवळ 3 ते 4 वर्षांचा असेल जेव्हापासून ह्या स्पर्धा चालू झाल्या, त्यामुळे मला फारसं काही कळायचं नाही। पण एवढं मात्र नक्की की वर्षानुवर्ष माझ्या डोळ्यांसमोर एकांकिका सादर होत असताना आणि मी ते पाहताना माझ्या मनात त्याच्यासाठी एक आवड, एक आकर्षण निर्माण झालं आणि मला ही खात्री आहे की हे फक्त माझ्या मनातच नाही, तर इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक पालिकराच्या मनात तीच आवड आणि तेच आकर्षण हे या प्रतिष्ठानाने निर्माण केलं। आजपर्यंत कित्येक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकं ही प्रकाश देसाई प्रतिष्ठानाने पाली इथे घडवून आणली। तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ही सगळी प्रतिष्ठानची जी मंडळी यांच्यापेक्षा मी वयाने फार लहान आहे,
आणि तसं असूनही ही सगळीच लोक मला माझ्या मतांना तेवढं कन्सिडर करतात, तेवढं मला तेवढी ओळख देतात, मला तेवढं अक्नॉलेज करतात आणि त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त माझे वडील आहेत. त्यामुळे मी एवढंच देवापुढे फक्त एवढीच प्रार्थना करीन की हा जो वारसा त्यांनी उभारला आहे, हा पुढे येण्याची संधी तर मला दिलीच आहे, पण त्याच्यासोबत त्याची क्षमता आणि तेवढं धैर्यही मला लाभू दे. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवीन. प्रतिष्ठानचं राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचं हे 13वं वर्ष. आज शेवटचा दिवस. अतिशय चांगला प्रतिसाद, उत्तरोत्तर दरवर्षी एक चढती कमान या हिशोबाने सवाई एकांकिका, त्याचप्रमाणे लोकांकिका, अटल बिहारी करंडक एकांकिका स्पर्धा, या सर्व स्पर्धांमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता ते सर्व स्पर्धक जवळजवळ 27 एकांकिकांचं इथं सादरीकरण झालं गेल्या 6 दिवसामध्ये आणि अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळाला. ज्या एकांकिका संपूर्ण महाराष्ट्रामधून आल्या, अगदी आकुर्डीपासून ते नगरपासून सगळ्या भागातून, पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, नाशिक, सगळ्या भागातून एकांकिका आल्या आणि अतिशय चांगला असं सादरीकरण इथे लोकांना बघायला मिळालं. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावर्षी जास्त होता गेल्या वर्षीपेक्षाही. दरवर्षी तो वाढत चाललाय. आणि विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी पनवेल बरोबर सुधागड तालुक्यातून मध्ये देखील 2 एकांकिकांचं सादरीकरण झालं. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असं सादरीकरण होतं. परीक्षक फार मोठी मंडळी होती. संजय कुलकर्णी होते, सालागरे सर होते, रवींद्र घोडके सर होते, अशी मोठी मंडळी सगळी परीक्षक म्हणून होती. आणि आता तो निर्णय जाहीर होईल, परंतु सालाबादाप्रमाणे यंदाही आपण एक चांगलं नाटक बक्षीस समारंभाच्या मुहूर्तावर किंवा बक्षीस समारंभाची सांगता म्हणून, काय कार्यक्रमाची सांगता म्हणून आपण लोकांसाठी आणत असतो. यावर्षी पुन्हा प्रशांत दामले मला वाटतं 3ऱ्यांदा इथे येत आहेत. पहिले एका लग्नाची गोष्ट, नंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि त्याच्यानंतर आज शिकायला गेलो. एक अतिशय सुंदर असं नाटक आहे, अप्रतिम असं नाटक आहे. आमचे सगळे सुशील शिंदे असोत, आमचे अध्यक्ष वेत्रवान गुरव सर असोत, त्याचप्रमाणे आमचे पुढे आमचे वेत्रवान गुरव सर असोत, सचिव असोत, निकुंभ सर असोत, ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळीने जाऊन ही नाटक बघितली 5-6 आणि त्यातून हे नाटक निवडलं की हे नाटक आपल्याला पालिकारांसाठी, सुधागड वासियांसाठी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी तसे ते बुकही केलं. त्या सगळ्या अनुषंगातून आज हे नाटक इथे सादर होणार आहे. लोकांनाही फार मोठी पर्वणी आहे. आपल्याला नाट्यगृह नाही तरी देखील नाट्यगृहावर मात करणारी अशी स्पर्धा असते आणि त्या पद्धतीने या स्पर्धेला लोकांचं उत्स्फूर्त असा प्रतिसादही असतो. भविष्यामध्ये आणखीन ताकदीनं या स्पर्धा वाढत जातील याची मला खात्री आहे. दरवर्षी त्या होतील. परंतु यावर्षी आमचा एक बक्षीस समारंभाचा प्लॅन असा होता, यावर्षी मराठी बाणासारखा एक मोठा उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथे आणण्याचं आमचं प्लॅनिंग होतं. परंतु आपलं स्टेज थोडंसं कमी पडते रुंदीला, लांबीला बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी ते रिफ्यूज केलं. पण पुढच्या वर्षी आमचा प्रयत्न असणार आहे की अजय अतुलचा मोठा जो कार्यक्रम आहे, ऑर्केस्ट्रा, फार मोठा कार्यक्रम आहे. जवळजवळ मला वाटतं 200 फुटाचा लांबीचा तो स्टेज उभा करावा लागतो, सेट उभा करावा लागतो आणि तो वरच्या ग्राउंडवर घेऊन बक्षीस समारंभ आणखी भव्य दिव्य करण्याचं नियोजन आमची सर्व पदाधिकारी मंडळी करतायत आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे करणार आहोत. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी एक घटक म्हणून प्रतिष्ठानचा त्यांचे सर्वांचे आभार मानतो मनपूर्वक. आणि नाटक आणि एकांकिका काय हे आमच्या लोकांना इतकं चांगलं कळायला लागलेलं आहे की तुम्ही जर सुधागडच्या एकांकिका बघितल्या असता तर अप्रतिम असं सादरीकरण होतं, अप्रतिम असं नियोजन होतं, दिग्दर्शन होतं, अभिनय होता आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा आता पार पडत आहे आणि आज शेवटचा बक्षीस समारंभ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.